नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। जे बी एड सी ई टी करता मोफत कोचिंग आपल्या चॅनलवरती दिलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सामान्य ज्ञानावरचा प्रश्न, प्रमुख महाराष्ट्र तसेच देशभरातील समाजसुधारक आणि त्याचबरोबर लक्षात घ्या त्यांची महत्त्वाची कामे या संदर्भात आपण आजची माहिती घेणार आहोत। तर इंग्रजांनी भारतामध्ये पाश्चात्य शिक्षण पद्धती सुरू केली आणि त्यामुळे धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळीस गती मिळाली होती आणि याच्यामध्ये भारतातील प्रमुख समाजसुधारक पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील। तर त्याच्यामध्ये पहिला आहे राजा राममोहन रॉय। तर ब्राह्मो समाजाची ज्यांनी स्थापना केली त्यांना राजाराम मोहन रॉय असे म्हणतात। यांनीच ब्राह्मो समाजाची स्थापना केली। स्त्री स्वातंत्र्याची व सतीबंदीची चळवळ आणि त्याचबरोबर संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजा राममोहन रॉय यांनी सुरू केलं आणि त्याचबरोबर कोलकाता येथे हिंदू कॉलेज व वेदांत कॉलेजची स्थापना केली। संवाद कौमुदी राजा राममोहन रॉय आणि त्याचबरोबर लक्षात घ्या हिंदू कॉलेज व वेदांत कॉलेज यांची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे आणि त्यांना आधुनिक भारताचे जनक असे देखील म्हटलं जातं। तर हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो। आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणास म्हटलं जातं? राजा राममोहन रॉय यांना म्हटलं जातं। दुसरे महत्त्वाचे समाजसुधारक आहेत महात्मा ज्योतिबा फुले। तर लक्षात घ्या पुण्यातील मुलींसाठी पहिली शाळा आहेत। तर त्यांच्या पत्नी सावित्रीबाई या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या। पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी पुण्यातील पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली। याचबरोबर लक्षात घ्या विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार, बालहत्या प्रतिबंध गृह, अस्पृश्यांसाठी शाळा, सत्यशोधक समाजाची स्थापना। हा प्रश्न महत्त्वाचा आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। गुलामगिरी, शेतकऱ्यांची आसूड, त्याचबरोबर अस्पृश्यांची कैफियत व सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणांचे कसब इत्यादी ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहेत। याच्यानंतर तिसरे समाजसुधारक आहेत स्वामी विवेकानंद। स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद मानले जातात। लक्षात घ्या रामकृष्ण मिशनची स्थापना कोलकात्याजवळील बेलूर मठ येथे झालेली आहे। तर रामकृष्ण मिशनची स्थापना कलकत्त्याजवळील बेलूर मठ येथे झालेली आहे आणि भारतीय संस्कृतीतील अध्यात्माचा व तत्त्वज्ञानाचा विशेष अभ्यास, त्याचबरोबर शिकागो येथील सर्व धर्म परिषद, हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंद यांनी केलेले आहे। अनेक देशांमध्ये व्याख्याने देखील त्यांनी दिलेली आहेत। याच्यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळातील आहे आणि तेच त्यांनी सुरू केलेलं आहे। विधवा विवाह व स्त्री शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला। महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक व मराठी वृत्तपत्राचा जनक म्हणून त्यांना प्रसिद्ध केलेला आहे। म्हणजेच लक्षात घ्या की महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक व मराठी वृत्तपत्राचा जनक म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखलं जातं। गोपाळ हरी देशमुख यांनाच म्हटलं जातं लोकहितवादी। तर लक्षात घ्या लोकहितवादी नावाचे मासिक देखील त्यांनी लिहिले। शतपत्रे हा ग्रंथ लिहिला आणि त्याचबरोबर त्यांचा इंदू प्रकाश व ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रांच्या लक्षात घ्या हे जे वर्तमानपत्र होतं, न्यूजपेपर होतं, त्यांच्या स्थापनेमध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। इंदू प्रकाश व ज्ञानप्रकाश। याच्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर, मानव धर्मसभेची स्थापना त्यांनी केली। धर्मविवेचन हा ग्रंथ, परमहंस मंडळी नावाच्या गुप्त संघटनेची स्थापना त्यांनी केली। एकेश्वरवादाचा पुरस्कार आणि त्याचबरोबर मराठी भाषेचे व्याकरणकार असल्याने मराठी भाषेचे पाणिनी म्हणून प्रसिद्ध। मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला उल्लेख केला जातो, कोणाला संबोधलं जातं? तर याचं अचूक उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर। याच्यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत ईश्वरचंद्र विद्यासागर। बंगाली तरुणासाठी मेट्रोपॉलिटन कॉलेजची स्थापना त्यांनी केली। कोलकाता येथे मुलींसाठी शाळा काढल्या। विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार व बालविवाहास त्यांनी विरोध केलेला होता। याच्यानंतर रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु आणि त्याचबरोबर हिंदू धर्मात चैतन्य निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले। अनेक धर्माचा अभ्यास करून ईश्वर एकच आणि सर्वव्यापी आहे असे त्यांनी प्रतिपादन केलेले आहे। स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली।
वैदिक तत्त्वज्ञानाचा प्रसार, सत्यार्थ प्रकाश हा महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आर्य समाजाची स्थापना आणि सत्यार्थ प्रकाश हा महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. मूर्तिपूजा, कर्मकांडे, जाती व्यवस्था इत्यादींना त्यांनी विरोध केला. याच्यानंतर 10वे समाजसुधारक आहेत सर सय्यद अहमद खान. सायंटिफिक सोसायटीची स्थापना त्यांनी केली. अलीगड येथे स्थापन केलेल्या मोहम्मेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज यांचं रूपांतर पुढे अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये झालेलं आहे. मोहम्मद इक्बाल उर्दूतील महान कवी सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे लेखक स्वतः मोहम्मद इक्बाल आहेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना त्यांनी केली आणि पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रमाची स्थापना देखील त्यांच्या हस्ते झालेली आहे. महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह यांनी घडवून आणला. तर याच्याबरोबर गोपाळ गणेश आगरकर हे पुढचे समाजसुधारक आहेत. केसरी व सुधारक या वर्तमानपत्रातून स्त्री शिक्षण व विधवा विवाहाचे समर्थन त्यांनी केले. राजकीय सुधारणांपेक्षा सामाजिक सुधारणा आधी झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरलेला होता. पुढच्या थोर समाजसेविका आहेत पंडिता रमाबाई. हिंदू महिलांसाठी आर्य महिला समाजाची स्थापना त्यांनी केली. लक्षात घ्या, हिंदू महिलांसाठी आर्य महिला समाज याची स्थापना त्यांनी केली आणि शारदा सदनची स्थापना देखील त्यांनी केलेली आहे. हिंदू सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना तसेच त्या न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी होत्या. याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात घ्या, भारताची राज्यघटना त्यांनी लिहिली आणि त्याचबरोबर मूकनायक, बहिष्कृत भारत, समता आणि प्रबुद्ध भारत इत्यादी वृत्तपत्रे त्यांनी चालवली. अस्पृश्यांच्या हितासाठी बहिष्कृत हितकारिणी संघटनेची स्थापना त्यांनी केलेली आहे. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना देखील त्यांनी केली. रिपब्लिकन पक्षाची स्थापना देखील त्यांच्यामार्फत झाली. औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय व आंबेडकर विधी महाविद्यालय तर मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय लक्षात घ्या सुरू केले आणि त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील त्यांचा सन्मान केला जातो. याच्यानंतर 17व्या समाजसुधारक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्था सातारा, दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस इत्यादी संस्थांची स्थापना त्यांनी केली. तर अशा प्रकारे थोडक्यात माहिती भारतामध्ये होऊन गेलेले समाजसुधारक आहेत यांच्याविषयी आपल्याला घेता येणार आहे. तर यावर आधारित क्विज थोडक्यात पाहूया. प्रश्न पहिला, राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या साली ब्राह्मो समाजाची स्थापना केली? 1828, 1875, 1873, 1850. तर याचं अचूक उत्तर आहे 1828 साली राजाराम मोहन रॉय यांनी लक्षात घ्या ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? आपण पाहिलंच आहे हिंदी, मराठी, बंगाली, इंग्रजी. तर याचं अचूक उत्तर आहे संवाद कौमुदी हे वृत्तपत्र बंगाली भाषेमध्ये होते. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोठे लक्षात घ्या कोणी दिली? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पुण्यातील जनतेने सयाजीराव गायकवाड यांनी, मुंबईतील जनतेने शाहू महाराजांनी. लक्षात घ्या की मुंबईतील जनतेने महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे. शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथातून फुल्यांनी कोणाचे शोषण मांडलेले आहे? शेतकऱ्यांचे आसूड नावातच उत्तर आहे शेतकऱ्यांचे, सावकारांचे, कामगारांचे, ब्रिटिशांचे. तर याचं अचूक उत्तर आहे शेतकऱ्यांचे. रामकृष्ण मिशनचे मुख्य ध्येय काय होते? याच्यामध्ये राजकीय सत्ता, परदेशीयात व्यापार, मानवाची सेवा, इंग्रजी शिक्षण. तर याच्यामध्ये रामकृष्ण मिशन याचं मुख्य ध्येय होते शिवभावे जीवसेवा, म्हणजेच मानवाची सेवा हेच होते. स्वामी विवेकानंद लक्षात घ्या की यांनी अमेरिकेतील कोणत्या शहरामध्ये ऐतिहासिक भाषण केले? शिकागो, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को. तर हे लक्षात घ्या स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील ऐतिहासिक भाषण जे प्रसिद्ध झाले ते केले होते शिकागो या ठिकाणी. यानंतर पुढचा प्रश्न आहे बाळशास्त्री जांभेकर लक्षात घ्या की यांनी दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या साली सुरू केलेले होते? तर लक्षात घ्या 1881, 1832, 1920, 1848. तर याचं अचूक उत्तर आहे 1832 साली बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले.
लक्षात घ्या लोकहितवादी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणाला म्हटलं जातं? लक्षात घ्या ही पदवी गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ हरी देशमुख, महात्मा गांधी, गोपाळ गणेश आगरकर. तर याचं अचूक उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ही पदवी दिलेली आहे. शतपत्रे कोणत्या विषयावर आधारित होती? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. शतपत्र जे आहेत तर याच्यामध्ये निसर्ग वर्णन होतं का, ब्रिटिशांची स्तुती होती का, समाज सुधारणा आणि विवेक आणि धार्मिक कर्मकांड. तर याचं अचूक उत्तर आहे समाज सुधारणा आणि विवेक. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणती सभा स्थापन केली? याच्यामध्ये लक्षात घ्या प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज, मानव धर्म सभा. तर याचं अचूक उत्तर आहे मानव धर्म सभा. मराठी भाषेचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी दादोबा पांडुरंग तर्खडकर, बाळशास्त्री जांभेकर. तर मराठी भाषेचे पाणी ज्यांना संबोधले जाते त्यांचं नाव आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी कोणत्या कायद्यासाठी विशेष प्रयत्न केले? तरी लक्षात घ्या विधवा पुनर्विवाह कायदा 1856, संमती वय कायदा, सतीबंदी कायदा, शारदा कायदा. तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाह कायदा 1856 साली लक्षात घ्या यासाठी खास प्रयत्न केलेले होते. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय? सगळ्यांना माहिती पाहिजे. तर नरेंद्र ज्योतिबा गदाधर मूळशंकर. तर स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव आहे लक्षात घ्या मूळशंकर. प्रश्न पुढचा आहे वेदाकडे परत चला ही घोषणा कोणी दिली? वेदांकडे परत चला ही घोषणा न्यायमूर्ती रानडे, स्वामी विवेकानंद, राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती. तर याचं अचूक उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. अलीगड चळवळीचे प्रणेते कोण होते? अलीगड चळवळीचे प्रणेते लक्षात घ्या सर सय्यद अहमद खान, मोहम्मद इक्बाल, बॅरिस्टर जिन्ना, मौलाना आझाद. तर याचं अचूक उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. सारे जहासे अच्छा हे गीत कोणी रचले? सगळ्यांना माहितीच आहे लता मंगेशकर, बंकिमचंद्र चॅटर्जी, रवींद्रनाथ टागोर, मोहम्मद इक्बाल. तर आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे. याचं अचूक उत्तर आहे मोहम्मद इक्बाल. याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी कोणती संस्था स्थापन केली? विधवा विवाहोत्तेजक मंडळ, सत्यशोधक समाज, भारत सेवक समाज किंवा रयत संस्था. तर याचं अचूक उत्तर आहे विधवा विवाहोत्तेजक मंडळ. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते? दर्पण, मराठा, केसरी, सुधारक. तर आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे. अचूक उत्तर आहे केसरी. शारदा सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी कोठे स्थापन केली? लक्षात घ्या शारदा सदन ही संस्था मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर. तर यापैकी अचूक उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी लक्षात घ्या ही जी शारदा सदन संस्था आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 साली कोणती सभा स्थापन केली? बहिष्कृत हितकारणी सभा, समाज समता संघ, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज. तर याचं अचूक उत्तर आहे बहिष्कृत हितकारणी सभा. मूकनायक हे पाक्षिक सुरू करण्यास कोणी मदत केली? लक्षात घ्या राजश्री शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक. तर याचं अचूक उत्तर आहे राजश्री शाहू महाराज यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू करण्यास मदत केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे कोणता सत्याग्रह केला? चौदार तळे. लक्षात घ्या काळाराम मंदिर सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह. तर लक्षात घ्या चौदार तळ्यांवरती सर्वांना पिण्यासाठी पाणी खुलं व्हावं यासाठी हा सत्याग्रह महाड येथे झालेला होता. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज कोणत्या वर्षी स्थापन केले? 1920, 1885, 1942, 1905. तर याचा अचूक उत्तर आहे 1905. रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह काय आहे? सगळ्यांना माहिती पाहिजे. कमळ, मशाल, वटवृक्ष, वाघ. तर याचं अचूक उत्तर आहे वटवृक्षाचा समावेश बोधचिन्हामध्ये करण्यात आलेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या नावाने सातारा येथे बोर्डिंग सुरू केले? लक्षात घ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कर्मवीर, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज. तर याचं अचूक उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज या नावाने बोर्डिंग सातारा येथे सुरू झालं. गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी कोणाला अर्पण केलेला आहे?
शेतकऱ्यांना, अमेरिकेतील निग्रो स्वातंत्र्य सैनिकांना, ब्रिटिशांना, भारतीय जनतेला. तर याचं अचूक उत्तर आहे अमेरिकेतील निग्रो स्वातंत्र्य सैनिकांना. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लक्षात घ्या रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई. याचं अचूक उत्तर आहे ताराबाई शिंदे. दर्पण हे साप्ताहिक कधी सुरू झाले हा प्रश्न देखील तुम्हाला माहिती पाहिजे. तर लक्षात घ्या 1 मे 1960, त्याचबरोबर 1 मे 1860, 26 जानेवारी 1950, 6 जानेवारी 1832, 15 ऑगस्ट 1947. याचा अचूक उत्तर आहे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे साप्ताहिक सुरू झाले. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? याच्यामध्ये लक्षात घ्या रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई किंवा जानकीबाई बजाज. तर याचं अचूक उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय होते? याच्यामध्ये जय हिंद, सत्यमेव जयते, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, वेदांकडे चला. तर याचं अचूक उत्तर आहे सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. हिंदू कॉलेजची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी कोणाच्या मदतीने केली? याच्यामध्ये लॉर्ड बेंटिंग, ॲलन ह्यूम, डेव्हिड हेअर, विल्यम जोन्स. तर याचा ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे. डेव्हिड हेअर यांच्या मदतीने राजाराम मोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कुठे झाला? यांचं अचूक उत्तर आहे पुणे, नागपूर, लक्षात घ्या सातारा, रत्नागिरी. तर यांचं अचूक उत्तर आहे रत्नागिरी, पोंबुर्ले या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झालेला आहे. न्यायमूर्ती रानडे यांना काय म्हणून ओळखले जाते? याचं अचूक उत्तर पाहायचंच आहे लोकनायक, पदवीधरांचे मुकुटमणी, आधुनिक भारताचे जनक, मराठा केसरी. याचं अचूक उत्तर आहे पदवीधरांचे मुकुटमणी म्हणून त्यांना ओळखलं जातं. प्रभाकर या वृत्तपत्राचे संपादक कोण? तर सगळ्यांना माहितीच आहे आगरकर, भाऊ महाजन, लोकहितवादी जांभेकर. तर यापैकी अचूक उत्तर आहे भाऊ महाजन हे प्रभाकर वृत्तपत्राचे संपादक होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणता नारा दिला? यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, चलो दिल्ली, वेदांकडे परत चला, करा किंवा मरा. याचं अचूक उत्तर आहे वेदांकडे परत चला. अशा प्रकारे स्वामी दयानंद सरस्वती यांनी नारा दिलेला आहे. सिद्धार्थ महाविद्यालय कोठे आहे? सिद्धार्थ महाविद्यालय औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, पुणे. तर याचं अचूक उत्तर आहे मुंबई या ठिकाणी सिद्धार्थ महाविद्यालय आहे. भारत सेवक समाज या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? लक्षात घ्या पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता. तर याचं अचूक उत्तर आहे पुणे या ठिकाणी भारत सेवक समाज या संस्थेचे मुख्यालय आहे. दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? राजर्षी शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर आंबेडकर. याचा अचूक उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन. बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणत्या साली सुरू झाले? लक्षात घ्या 1927, 1920, 1947, 1930. तर याचं अचूक उत्तर आहे 1927 साली बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र आंबेडकरांनी सुरू केले. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या पहिल्या शाळेचे ठिकाण कोणते? शनिवारवाडा, विश्रामबाग, गायकवाडवाडा, भिडेवाडा. तर लक्षात घ्या याचं अचूक उत्तर आहे पुण्यातील भिडेवाडा. तर अशा प्रकारे आपण ही क्विज पाहिली. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd CET संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आणि मोफत कोचिंगसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.